तर राम राम मित्र, स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे नंदुरबार, तिकडे जाणार आहे एक जणाच्या मेंढरं चारायला. तर आपण इकडे थोडं गावात आलो होतो, तर आता गावातून आपल्याला जायचं आहे आता डायरेक्ट सीधे नंदुरबार. चला मग जाऊया पुढं. फायनली मित्रांनो आपण आलो होतो इकडं नंदुरबारला. तर बघू शकता इकडं धुळा चौफुली आहे. तर हे सगळे आज 9 ऑगस्ट आदिवासी जयंती बघू शकता, पूर्ण त्यांचीच बॅनर लागलेली इकडं. पाहू शकता पूर्ण बॅनर त्यांचेच लागलेले. आज जयंती आहे. इकडे जो हा आहे तर तो गावात जातोय. बघू शकता इकडे पूर्ण बॅनर त्यांचेच लागले. 9 ऑगस्ट म्हणणं म्हणजे आदिवासी जयंती. तर चला गाईस मग पाहूया पुढं कसं होते. आता आपण आता इकडच्या साईडला आलोय. बघू शकता इकडचं वातावरण कसं काय आहे. तर बघू शकता इकडे जातोय रोड. पाहू शकता हा आपला हत्तीचा पुतळा आहे. तर चला गाईस मग आपण जाऊया आता पुढं. आपण तसंच त्या चौफुलीवरून निघलो रोडाने पुढं. आता पायाने चालू आहे. आपल्याला जायचं आहे एक वाड्यावर. तर त्या वाड्याकडं जायचं आहे आपल्याला मेंढरांकडं. तर चला मग जाऊ आता आपण मेंढराकडं. ते आता आपण रोडाने पाय जातोय त्या मेंढरांकडं. तर चला फायनली मित्रांनो आपण पोचलो मेंढरापाशी. ते बघू शकता इकडे त्यांची मेंढरं चरतायत. तर हे पोरं आदिवासी जयंतीमुळे हे बघू शकता कसे करतायत. तर पाहू शकता हे बघ. तर हे बघू शकता त्यांची पूर्ण मेंढरं इकडं चरताय. तर बघू शकता इकडं गाय पण आहे मेंढरामध्ये. तर आपल्याला पण सोबतच इकडं राहायचं आता या मेंढरांसोबत. तर बघू शकतो इकडं आणि पूर्ण गावची इकडं म्हणजे सगळं गावातच मेंढरं चारावं लागतं इकडं. बघू शकता तिकडनं तो तुम्ही जो म्हणत असताना तो पूल कशाचा आहे, तर तो पूल आहे वरून गाड्या जायचं आणि खालून ट्रेन आहे. तिकडचं ट्रेन खालून जात असते. तर पाहू शकता. तर चला मग पाहूया कसं काहीतरी पुढं. तर मित्रांनो तुम्हाला मी एक बात सांगतो. आपण ह्यांच्या मेंढरापाशी पोचलो आणि पूर्ण गावचे समजा हे पूर्ण गाव आहे डायरेक्ट जिकडे तिकडे बंगलं आहे. आणि ही जो ही पडीत रानं दिसते तर आपल्याला ही म्हणलं म्हणजे डायरेक्ट एकदम पडेल तर एकदम मस्त असे मोठ्या लोकांनी घेऊन असे बंगले बांधायसाठी जागा विकायसाठी अशी जागा पडेल ही. तर तरी बी काही लोक आहे ना ह्याच्यामध्ये सुद्धा मेंढरं चरू देऊन नाही राहते. आता मी मेंढरं आल्या पराशीनं कमीत कमी 4 ते 5 जागून मेंढरं काढून दिली असतील. तर हे तुम्ही मला एक सांगा ही बात. आता ही पडेल जागा आहे, त्या पडेल जागेवर त्यांचा काय ताबा असावा, दुसऱ्या लोकांचा काय ताबा असावा तर ते सुद्धा म्हणजे आमच्या लोकांना चरू देत नाही तिथं. तर काय त्यात पडीत राहणे त्याच्यामध्ये आता ह्या जागेवाला तर बिचारा कुठं राहतो कुठं नाही ते काही आपल्याला सांगता यावं नाही. पण याच्यावर आहे ना लोक आजूबाजूचे लोक ताबा ठेवत आहे. म्हणजे ते असे ताबा ठेवते ते का म्हणजे आपल्या ढोरा बकऱ्यांना चारायला काम पडत. आता हे तर पडीक तर दुसऱ्याचं आहे ना. तर त्याच्यावर लोक ताबा ठेवत आहेत दुसऱ्याच्या पडकावर. म्हणजे दुसऱ्याच्या पडीत रानावर लोक ताबा ठेवत आहेत. बघू शकता तुम्ही आता इथं सुद्धा एखादा येणार आहे तंगडायला. लगेच मेंढरा इथून पण तंगाडून काढणार आहे तो. बघू शकता पूर्ण गाव असताना सुद्धा असे लोक आहेत तरी चारू देत नाही आमच्या लोकांना. बघू शकता इकडं. तर चला पाहूया आता येते कसं कोण तंगाडायला इकडं. तर बघू शकता. तर मित्रांनो आपण तसेच फायनली चारून वगैरे थोडं पुढं आलो. तर त्याच्यानंतर पाहू शकता सगळे बंगल्यांनी आपण डायरेक्ट वाड्यावरती जातोय. पाहू शकता पूर्ण बंगल्यामधून डायरेक्ट वाड्यावरती जातोय आपण. पाहू शकतो आपली मेंढरं डायरेक्ट बंगल्याने जात आहे. बघू शकता इकडं पूर्ण बंगल्याने मेंढरं जात आहे डायरेक्ट आपल्यावाली.
तर फायनली मित्रांनो आपण बंगल्याने पुढे आलो. तर आता हा लागलाय आपल्याला रोड. तर बघू शकता हे रोडाने आपण चाललोय डायरेक्ट आता वाड्यावरती. आता इकडे थोडेसे वळवले आहेत तर इकडे थोडं चारून घेऊ मधात आणि मग जाऊया डायरेक्ट वाड्यावरती. तर चला मग भेटू डायरेक्ट आपण वाड्यावरती आता. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय वाड्यापाशी. पण अजून आपला वाडा काय टाकलेला नाही. बघू शकता आपलं बैलगाडी इकडे उभे आहे. तर आपल्याला इकडं टाकायचं आहे. तर इकडं आपली मेंढर बसेल पाहू शकता. इकडे मेंढर आता बसवायची आपल्याला. ते बघू शकता इकडं. तर आपल्याला वाडा पण आता इथंच टाकायचा आहे. फार संध्याकाळ होऊन गेला वाडा येते. तर चला मग गाईस भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच राहणार आहे. तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.